काही वेळा पाहुणे येणार आहेत म्हणून किंवा इतर दुसऱ्या कुठच्याही कारणामुळे आपण जेवण जास्त बनवतो आणि मग ते जर शिल्लक राहिलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं हा एक प्रश्न असतो. तर असंच शिल्लक राहिलेल्या पदार्थांपासून हे थालीपीठ बनवलं आहे. पाहुण्यांसाठी सकाळी पुन्हा पोहे पण बनवले, ते पण थोडे शिल्लक राहिले. मग दुपारला असं थालीपीठ केलं. याच्यामध्ये आमटी, मुगाची उसळ आणि शिल्लक राहिलेले पोहे असं सगळं मिक्स केलेलं आहे. अन्न वाया न घालवता हे असं थालीपीठ केलं आणि मग आम्ही सगळ्यांनी खाल्लं. सगळ्यांना अतिशय खूप आवडलं. अन्न शिजवताना आपण अनेक प्रकारचे मसाले वापरतच असतो आणि मग ते शिल्लक राहिलं की असं काहीतरी थालीपीठ वगैरे आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये ते सगळे मसाले ॲडजस्ट करावे लागतात. नेहमी गृहिणी असं काहीतरी बनवतच असतात, कारण अन्न वाया घालवायचं नसतं. पण नवीन शिकणाऱ्या मुली ज्या असतात त्यांना अशी माहिती आवश्यक असते आणि म्हणूनच एक तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये काय काय वापरलं आहे आणि कशाप्रकारे हे खुसखुशीत थालीपीठ बनवलं आहे ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्हाला हे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर पण करा. चॅनेलला सबस्क्राईब करा.